विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 म्हणजेच भूमिती मधील तिसरे प्रकरण वर्तुळ हे शिकणार आहोत. या वर्तुळाविषयी काही मूलभूत संकल्पना किंवा मूलभूत माहिती अगोदर आपण पाहणार आहोत. वर्तुळाची आकृती आपल्या सर्वांना परिचयाची आहे. वर्तुळाला हा केंद्रबिंदू असतो. हे वर्तुळ आहे. केंद्रबिंदूपासून काढलेल्या सगळ्या किंवा सर्व त्रिज्या ह्या एकरूप असतात. म्हणजे वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप, म्हणजेच ऑल रेडियस आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर या प्रकरणामध्ये विशेष करून या वर्तुळाचा त्रिज्या आणि स्पर्शिका, ही स्पर्शिका आहे टँजंट, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. स्पर्शिका आणि त्रिज्या या दोन्हीचा फक्त एक आणि एकच बिंदू सामायिक असतो. त्रिज्या व स्पर्शिका यांचा एकच बिंदू सामायिक असतो. ओनली वन पॉइंट इज कॉमन ऑफ सर्कल and its tangent. वृत्तछेदिका म्हणजे सिकॅन्ट व टँजंट म्हणजे स्पर्शिका, या दोघांमध्ये काय फरक आहे हे पाहू आपण. हे जे एक आपण वर्तुळ काढलेलं आहे, वृत्तछेदिका म्हटल्यानंतर ते दोन बिंदूंना छेदून जाते. जसं जसं आपण खालच्या बाजूला येऊ तसं तसं अशी एक वेळ येते आपल्याला की ती फक्त ह्या एकाच बिंदूत स्पर्श होते. मग एका बिंदूची रेषा स्पर्श होते, तिला आपण स्पर्शिका असे म्हणतो. आणि वरच्या रेषांना आपण वृत्तछेदिका असं म्हणतो. म्हणजेच वृत्तछेदिका म्हणजे सिकॅन्ट आणि स्पर्शिका म्हणजे टँजंट. हा दोघांमधला फरक आहे. वृत्तछेदिका आणि वर्तुळ याच्यामध्ये दोन बिंदू कॉमन असतात, इकडचा एक आणि इकडचा एक. आणि स्पर्शिका आणि वर्तुळ याच्यामध्ये फक्त एकच बिंदू कॉमन असतो. जेव्हा एकच बिंदू कॉमन असतो तेव्हा त्या रेषेला, त्या वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणतात, टँजंट ऑफ सर्कल असं म्हणतात. याच्यामध्ये अजून एक मूलभूत प्रमेय आहे. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजेच स्पर्शिका त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. हा जो कॉन्टॅक्ट बिंदू आहे किंवा बाह्य टोक आहे त्रिज्येचं, या ठिकाणी स्पर्शिका ही लंब असते. म्हणजेच कोन, या ठिकाणी होणारा कोन जो आहे PQR हा 90 अंशाचा असतो. आत्ताच्या प्रमेयाचा व्यत्यास कॉन्व्हर्स. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस at its point on the circle is a tangent to the circle.
म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, जी रेषा वर्तुळाच्या त्रिज्येला बाह्य टोकाशी लंब असते त्या रेषेला स्पर्शिका असे म्हणतात. या आकृतीमध्ये पहा, ही जी यल रेषा आहे, ही यल रेषा ओ पी ही जी त्रिज्या आहे, या त्रिज्येच्या बाह्य टोक जे आहे पी, या पीला या ठिकाणी लंब आहे. लंब जर असेल तर ही यल रेषा ही स्पर्शिका आहे असे म्हणतात. वर्तुळाच्या बाहेरील एखादी आपण जर बिंदू घेतला, वर्तुळाच्या बाहेरील या पी बिंदूमधून वर्तुळाला 2 स्पर्शिका आपल्याला काढता येतात. हे लक्षात घ्या. इथले वाटल्यास वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. There are 2 tangents to be drawn from the point outside the circle. यावरील एक अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे, तो म्हणजे tangent segments drawn from an external point to a circle are congruent. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. आत्ता आपण पाहिलं 2 स्पर्शिका खंड आपण काढू शकतो. हा डी पी हा एक स्पर्शिका खंड आहे आणि डी क्यू हा दुसरा स्पर्शिका खंड आहे. हे 2 स्पर्शिका खंड हे एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याची सिद्धता आपण पाहू. त्यासाठी आपण हे जोडून घेऊ. त्रिज्या जोडल्या. त्रिज्या स्पर्शिकेला लंब असतात म्हणून या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होईल. इथं सुद्धा 90 डिग्रीचा अँगल होईल आणि हा मधला भाग देखील आपण जोडून घेऊ. म्हणजे आता हे 2 त्रिकोण झाले, वरचा एक त्रिकोण आणि खालचा एक त्रिकोण. हे 2 त्रिकोण आपण एकरूप सिद्ध करू. सिद्धता किंवा प्रूफ इन फिगर इन ट्रायंगल डी पी ए किंवा ए पी डी कोणते घ्या, ए पी डी व ट्रायंगल क्यू ए डी किंवा मराठीमध्ये लिहायचं असेल तर इथं मध्ये हा शब्द वापरा. हे 2 त्रिकोण आपण सिद्ध करू, एकरूप सिद्ध करू. काय होईल, ए पी एकरूप ए क्यू ह्या त्रिज्या आहेत वर्तुळाच्या, म्हणजे त्रिज्या एकरूप असतात. त्यानंतर ए डी एकरूप ए डी ही सामायिक बाजू आहे, कॉमन साइड. आणि कोन ए पी डी एकरूप किंवा कॉन्ग्रुएंट कोन ए क्यू डी प्रत्येकी 90 ईच 90 अँगल 90 डिग्री. म्हणून कोन एक सिद्ध केला आपण, या ठिकाणी कोन सिद्ध केला
इथं बाजू सिद्ध केली, इथं बाजू सिद्ध केली एकरूप, म्हणून को बा को कसोटीनुसार, को बा को कसोटीनुसार, किंवा इंग्लिशमध्ये लिहू आपण बाय अँगल साइड साइड ASS, सॉरी को बा को नाही, को बा अँगल साइड साइड टेस्ट ट्रायंगल APD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल QAD, हे दोन त्रिकोण एकरूप झाले आपण केले. म्हणून या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून या वरच्या त्रिकोणाची PD आणि खालच्या त्रिकोणाची QD ही साइड संगत बाजू एकरूप. या दोन संगत करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला, किंवा आपण करस्पॉन्डिंग साइड्स असं म्हणतो, कॉन्ग्रुएंट आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे PD एकरूप QD मिळालं, PD कॉन्ग्रुएंट QD मिळालं. म्हणजेच काय झालं, PD आणि QD काय आहेत, बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत. म्हणजे बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका ह्या एकरूप आपल्याला मिळालेल्या आहेत. समजलं? प्रॅक्टिस सेट 3.1 मधला पहिला प्रश्न आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. रेडियस आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे, त्रिज्या 6 सेंटीमीटर दिलेली आहे. लाईन AB इज टँजंट. AB ही रेषा स्पर्शिका दिलेली आहे. तर आपल्याला ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, खालील प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. आपण बाजूला दिलेली आकृती काढू. ही रेषा आहे AC AB. आता प्रश्न पहिला आहे पहा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. म्हणजेच CABचे माप किती, याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. अँगल CAB किंवा मेजरमेंट ऑफ अँगल घ्या. मेजरमेंट ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री, बिकॉज टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजेच स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते, म्हणून हा कोन 90 अंशाचा होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न दिला त्यांनी, व्हॉट इज द डिस्टन्स, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB, फ्रॉम लाइन AB. फाय म्हणजेच C या बिंदूचे लाइन AB पासून अंतर किती आहे. अंतर मोजत असताना आपण केव्हाही अंतर लंबांतर मोजतो. म्हणजेच हे लंब आहे, म्हणजेच हे लंबांतर आहे. म्हणजेच ही जी त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 6, ही त्रिज्या जितकी आहे तितकेच C या बिंदूचं ह्या AB पासूनचं अंतर होईल. आन्सर डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB इज 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. तर तिसरा प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड distance of BC. To find distance of BC,
वी हॅव टू ड्रॉ बी सी किंवा जॉईन बी अँड सी. बी सी आपल्याला जोडावं लागेल. ए बीचा अंतर त्यांनी 6 दिलेला आहे. बी सी काढायचा आहे, म्हणून पायथागोरसचा सूत्र वापरा. ॲन्सर इन फिगर triangle CAB is right angle triangle. So by Pythagoras theorem किंवा पायथागोरसच्या सूत्रानुसार कर्ण काढू आपण. आता सी बी म्हणजे कर्ण काढायचा आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच बी सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग प्लस ए सीचा वर्ग. ए बीचा वर्ग 6चा वर्ग, ए सीचा वर्ग 6चा वर्ग. 36 + 36 72. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 72. बी सी इज इक्वल टू रूट वर्गमुळात 72. बी सी बरोबर 36 दोन्ही 72 ह्याचे अवयव पडले आपण. बी सी बरोबर 36चं वर्गमूळ बाहेर घ्या 6 वर्गमुळात 2 म्हणजे बी सीची किंमत 6 वर्गमुळात 2 इतकी आलेली आहे. आता प्रश्न चौथा आहे त्यातला. व्हॉट इज द मेजरमेंट किंवा मेजर ऑफ अँगल ए बी सी. तर ह्या आकृतीमध्ये पहा, ही बाजू 6 दिली, ही बाजू 6 दिली, म्हणजे ह्या दोन बाजू समान आहेत. म्हणजे ह्या समान बाजूसमोरचे कोनसुद्धा समान असतात. एका त्रिकोणामध्ये 2 बाजू समान असतील तर त्यांच्या समोरील कोन समान असतात. म्हणजे हा कोन आणि हा कोन समान आहे. मग तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही 180 असते. आणि हा 90 आहे, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 90 आहे. हे 90 आणि हे 90 180 होईल. या दोघांचे 90 बेरीज असल्यामुळे 90चे 2 भाग करा, म्हणजे हा 45 होईल, हा 45 होईल. म्हणजेच कोन ए बी सी बरोबर 45 मिळून जाईल आपल्याला. अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला काढता येतात.